कोंकण वासियों से भरी 20 एसटी बस को भाजपा नेता संजय उपाध्याय ने विलेपार्ले से हरी झंडी दिखाई। जी हां, आपको बता दें कि कोंकण वासियों के लिए गणेश उत्सव एक महत्वपूर्ण उत्सव है और उनकी सुविधा के लिए भारतीय जनता पार्टी ने निःशुल्क बस सेवा और विशेष ट्रेन सेवा का आयोजन किया। इसी के चलते आज विलेपार्ले से 20 एसटी बस को रवाना किया गया। भारतीय जनता पार्टी के मुंबई महासचिव संजय उपाध्याय ने कहा कि आज ही के भांति कल भी 20 ईएसटी कोंकण के लिए रवाना की जाएगी और उसके पश्चात 10 आखिरी बसों का काफिला मुंबई से रवाना किया जाएगा। ईएसटी की हड़ताल होने के बावजूद भाजपा को बसों की व्यवस्था करने में यश प्राप्त हुआ और साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 450 से अधिक फेस्टिवल ट्रेन भी उपलब्ध कराई। गणपती बाप्पा थांबा जरा बोलू नका। गणपती बाप्पा गणेशोत्सव हा कोकणासाठी फार मोठा उत्सव आहे आणि मुंबईतील चाकरमानी फार उत्साहाने गावाकडे चालले आहेत। आज विलेपार्ल्यातून 20 बस, कालसुद्धा 20 बस आणि उद्यासुद्धा 10 बस आपण सोडत आहोत। एसटीची स्ट्राईक होती तरीसुद्धा आपण या बसेसची उपलब्धता करू शकलो। आज मार्केटमध्ये एक एक सीटसाठी 3-3 हजार रुपये चार्ज केले जात आहेत। अशा वेळी मोफत लोकांना गावापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला यश मिळालं आहे, आम्हाला सेवा करण्यात यश मिळालं आहे, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। उद्या शेवटचं आहे। आता रात्री एक ट्रेन दादरहून जात आहे, सकाळी ट्रेन गेली आणि सरकारकडून 450 फेस्टिवल स्पेशल ट्रेन नरेंद्र मोदी यांच्या वतीने कोकणाकरता सोडण्यात आली। आधी लोकांनी घरी पोचलं पाहिजे म्हणून उद्या शेवटची फेरी असणार आहे। त्याच्यानंतर लोक गावात पोचतील, स्थापना करतील, उत्सव साजरा करतील आणि बाप्पांचा आशीर्वाद आणि प्रसाद घेऊन पुन्हा आपल्या घरी येतील आणि हा प्रवास सगळ्यांचा सुखमय हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो। लोकांनी प्रेम भरभरून दिलं आहे।